हॅलो गाईज, कशा आहे तुम्ही? आज मम्मीला घेऊन हॉस्पिटलला चाललो आहे. दवाखान्यात नाही का, मम्मी मध्ये आजारी होती. 15-20 दिवस ICU मध्ये होती. आता बरं लागतंय. आणि दवाखान्यामधून फोन आलता नाही का त्यांचा. ती म्हणली एकदा मम्मीला घेऊन या नाही का. आता मम्मीला त्यांना घेऊन चाललो. ही मम्मी आहे आणि मोठा भाऊ. काय म्हणते, बरं आहे का? आईला घेऊन दवाखान्यात चाललोय. आता तपास येतो, ते गोळ्या वगैरे चालू करणार आहे नाही का. म्हणजे गोळ्या संपलेल्या आहे, किती कोणच्या गोळ्या याच्यानंतर देणार असं तसं नाही का. चाललोय आता. बघू शकतो मित्राची गाडी घेतली. आत्ता आम्ही आहे पाईपलाईन रोडला, पारिजात चौकात बुलमोर रोडला लागलेलो आहे. आता चाललोय सिव्हिलला. मम्मीची ट्रीटमेंट घेतली होती. बाहेर दवाखान्यात ॲडमिट होती पहिले. तिथं खूप खर्च आलता नाही का. आणि बाहेर व्यवस्थित झालं नाही, म्हणून आता मम्मीला मध्ये सिव्हिलला नेलं होतं नाही का. सिव्हिलला माझी मम्मी एकदम क्लिअर झाली. आणि तिथं मला मॅडमचा फोन आला होता. ते म्हणले बंटी आले नाही मम्मीला घेऊन. मग मी म्हणलं मॅडम येतो 1-2 दिवसात. हे कधी सोमवारी जायचं होतं, आज बुधवार आहे नाही का. आणि उशीर झाला आहे असा विषय. त्याच्यामुळं आज आवरायला लावलं मम्मीला. मग आता दवाखान्यात चाललो नाही का घेऊन. पाहू शकते चहावाले. आणि माझी मम्मी मी एकदा आम्ही चहा प्यायला थांबलो होतो नाही का. मम्मीला तलब झालती म्हणून. मम्मीला आठवत नाही आहे कुठं चहा पेलती. मम्मीला कसं घराच्या बाहेर जास्त काही जाणं येणं काही नाही. सगळं मीन भाऊच आणून देतो वगैरे. घरीच असते मम्मी नाही का. त्याच्यामुळं मम्मीला काही जास्त इकडं चौकातलं वगैरे गावातलं सिटीतलं जास्त काही माहिती नाही का. पहिले कसं कंटिन्यू जाणं येणं होतं त्याच्यामुळं. आणि मम्मीला एखाद्या दिवशी म्हणजे गेलो ना बाहेर घेऊन, मम्मीला सांगितलं आपण चहा पेल, तर मम्मी म्हणजे मला आठवतच नाही काही असा विषय. आता वयाप्रमाणे पण नाही का. सिव्हिलमध्ये आलेलो आहे. मम्मीला आतमध्ये तपासू राहिले. बसलो इथं, गोळ्या बिळ्या घ्यायच्या आहे. बघू शकता तुम्ही सिव्हिलमध्ये. मम्मीला तपासलं झालं. टायमिंग 1-1.5 घंट्यात झालं आमचं काम. तर गाडी बिडी घेऊ मस्त आहे की. बघू शकता सिव्हिलचं. इथं गाडी लावलेली पार्किंगला. आपली गाडी पार्किंग वगैरे सगळी सुविधा सिव्हिलच्या तिथं एकदम 1 नंबर झालेली. पाहू शकता तुम्ही सगळी सुविधा. ह्या गाड्या पार्किंग वगैरे मस्त झालेलं आहे. पण तुम्हाला सांगतो एवढं सुधारणा झाली नाही 5-10 वर्षात. हे 1 नंबर सुधारणा झाली. पाहू शकता पार्किंग वगैरे सगळ्या बस सगळ्या गाड्या नाही का. काय घ्यायचं खायला मम्मीला काहीच नको मला. मम्मीला ती दुधाची वडी आवडती, ती घेतो आता नाही का. ती दुधाची वडी आवडती मम्मीला. किती घ्यायची मा? 100 रुपयाची. 100 रुपयाची करा. हा 100ची द्या. 100ची खायची मम्मीला. बघा आईचा खर्च किती असतो, फक्त 50 ते 100 रुपये. आणि आम्ही फालतू मुलं एवढं खर्च करतात. मम्मी चांगली आहे. हे असं असतं. आई ती आई असती, बाप तो बाप असतो. पहिली गोष्ट काही रुपये नाही लागत आहे बापांना. खरं आहे ते आत्ता कळतं माहिती का. असं विषय. आपण पोरं म्हणा सगळे म्हणा एवढं पैसे उडीतो. मम्मीला दवाखान्यात गेलतो आणि दवाखान्यात गेलतो आणि येताना म्हणलं काही घ्यायचं का तुला फळं वगैरे. काहीच नाही म्हणली बरं का मम्मी. काहीच नाही म्हणली. 1 रुपयाच्या खायला नको म्हणली. फक्त म्हणली ते दुधाची वडी आण नाही का. दुधाची मलाई ती घेतली आणि 100 रुपयात खुश झाली. असा विषय. मित्रांनो, जेव्हा आई बापा आहे तेवढं आत्ता जीव लावा. खरं आहे ते सांगतो मी. पहिले खरं सांगतो, घरी एवढं लक्ष देत नव्हतं. लोकांचं कर्ज फेडायचं नादात होतो. आता लोक काय जीव घेत नाही. खरं ते सांगतो. आहे तसे पैसे माझ्याकडे आणणार मी तसे देऊ राहिलोय. बरोबर आहे का नाही. दिली खातोय. मला पण दिली मम्मीनी. बघू शकता तुम्ही. एवढी खाल्ली मी तरी आई मला म्हणती अजून थोडी का असा विषय. आजच्या जीव सगळ्या लेकरात असो काय मला. अरे बाद झाली बरं.
बघितलं नाही म्हणलं तरी बळजबरी देऊ राहिली, काय सांगायचं. असं आई फक्त थोडीच खाणार, सगळ्या लेकरांमध्ये जीव असतो. त्याच्यामुळं खरं आई बाप आहे तो सांभाळा मित्रांनो, खरं आहे ते सांगतो. मी खाल्ली ना आता 2 खाल्ले बघ ते. मम्मीला सोडले घरी. आता मम्मी मी आलो थोड्या वेळात. नाही थोडं काम आहे तिकडे चाललोय. थोडं काम आहे, मी चाललोय तिकडे. घरी सोडले मम्मीला. आता थोडंसं काम होतं आणि ते उद्या परवा मला पुण्याला जायचं आहे परत. भाडं आहे नाही का, त्यांनी ते म्हणले साहेब तुम्ही या 2 मिनटं तेवढं मटेरियल वगैरे बघा, काय असेल त्यांचं भाडं वगैरे ठरवून नाही का. म्हणलं ठीक आहे काय अडचण नाही. तिकडं चाललोय, सगळ्यांना सोडलंय घरी, एकटा चाललोय. मित्र नाही आला अजून. मित्राला थोडं महानगरपालिकेमध्ये थोडं काम होतं. आपला टप्पन रोड. त्याले ॲम्ब्युलन्स वगैरे थांबले तिथे. या ॲम्ब्युलन्स 2 थांबलेले आहे. आता इथं कुठं आहे त्यांचं ऑफिस? इथं आहे वाटतं, आतमध्ये आहे. सरकारी भाडं आहे नाही का. आणि ते म्हणले सर तुमचं बिल बुक लागतं. माझ्याकडे तिथं बिल बुक नव्हतं. मग मित्राला म्हणलं भाऊ तुझं बिल बुक दे, म्हणजे त्यांच्या अकाउंटला जमा होईल ना पैसे. बिल वगैरे घेतलं, बघू शकता. बालाजी ट्रान्सपोर्ट. मित्राला फोन लावला, तो आत्ता जम्मू काश्मीरला गेलेला आहे. तेव्हा आणला जा घरी. मग आत्ता गजारत नगरमध्ये आलतो. मग त्यांच्या घरून बिल वगैरे घेतलं आहे. आता त्यांना देऊन येतो. आणि पहिले थोडीशी हवा गाडीमध्ये कमी आहे. हायवे रोडला जातो, हवा वगैरे भरतो. नंतर तिकडं जाऊन त्यांचं बिल वगैरे देतो आणि आपलं भाडं वगैरे फिक्स करतो नाही का. भाऊ आवर राहिला आहे. सर्व त्यांना कोटेशन वगैरे दिलं आहे आणि त्यांनी सांगितलं एक 2 दिवसात अप्रूव्हल येऊन जाईन. कसं ते सरकारी काम आहे ना, ते अप्रूव्हल आलं का म्हणजे त्या टायमिंगला पुण्याला जायचं नाही का. आणि आत्ता बेकरीमधून थोडं खायचं सामान घेतलं आहे. आता चाललो आहे घरी. आता बघू काय उद्योग आहे. जेवण वगैरे करायचं आहे. 2:30 वाजलेले आहे. दवाखान्याचं काम झालं, गाडीचं काम झालं आहे. हे थोडं आता टेन्शन फ्री झालो नाही का. बघू आता काय नियोजन आहे. आणि तुम्ही म्हणून 1 तास सकाळपासून ब्लॉग सगळा गाडीमध्येच आहे. आता गाडीमध्येच आहे. गाडी माझ्याकडे होती, मित्र गेलाय म्हणलं बाहेर, असा किस्सा झालाय. त्याच्यामुळं बाकी काय नाही. चाललोय घरी. तुझ्या